इंदिराबाई गायकवाड चॅरिटेबल ट्रस्ट, नवी मुंबई, सामाजिक क्षेत्रातील एक उत्तुंग भरारी. मागील 2 वर्षांच्या कालावधीत नवी मुंबई परिसरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या कार्याचा ठसा उमटवणारी येथील सामाजिक संघटना म्हणजे इंदिराबाई गायकवाड चॅरिटेबल ट्रस्ट, नवी मुंबई. मातंग समाजाचा सर्वांगीण विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून स्थापन झालेल्या संघटनेने अल्पावधीतच शालांत परीक्षेत प्रथम येणाऱ्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना 1 लाखाहून अधिक रकमेचं पारितोषिक, राज्यस्तरीय मातंग वधूवर मेळाव्याचं आयोजन, मातंग समाजाचा सर्वांगीण विकास साधला जावा म्हणून राज्यातील सर्व मातंग समाजाच्या आमदारांचा सत्कार, मातंग समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक तसेच सर्व प्रकारची मदत, समाजातील गरजूंना सर्व प्रकारची मदत असे विविध कार्यक्रम हाती घेऊन आपले हे उद्दिष्ट तर साध्य केलंच, पण याशिवाय आपल्या कार्याच्या ध्येय उद्दिष्टाच्या कक्षा रुंदावत समाजातील सर्व वर्गातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास, बालमजुरीचं उच्चाटन, फुटपाथवरील मुलांचा विकास, आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातील महिला विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, त्यांना दत्तक घेणं, महापुरुषांच्या जयंत्या, राष्ट्रीय सण साजरे करून सर्वांना सामाजिक कार्याची, राष्ट्रभक्ताची प्रेरणा देणं, ॲम्ब्युलन्सचं वाटप, मान्यवरांचा सत्कार असे संघटनेला व्यापक असं रूप दिलं. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दिलीप गायकवाड यांना या सामाजिक कार्याची प्रेरणा आपल्या खडतर जीवनातूनच मिळाली आहे. शिक्षण घेताना त्यांना जे कष्ट घ्यावं लागलं, जे हाल भोगावे लागले, सोसावे लागले ते इतरांनी भोगू नयेत म्हणूनच त्यांनी सामाजिक कार्याला सुरुवात केली. तसेच त्यांचा बिदर येथील शालांत परीक्षेत त्यांना बक्षिसापासून निवड जातीमुळे डावललं गेलं ही त्यांच्या हृदयातील जखम देखील त्यास कारणीभूत ठरली. जीवनात अथक परिश्रमाने यश संपादन केल्यानंतर सर्वप्रथम ही जखम पुसून काढण्यासाठी त्यांनी आपल्या त्याच शाळेत प्रतिवर्षी शालांत परीक्षेत 1 लाखाहून अधिक किमतीचे बक्षिसं सुरू केली. समाजातील सर्व घटकातील मुलांनी शिक्षण घ्यावं असं उद्दिष्ट उराशी बाळगणाऱ्या त्यांच्या या ट्रस्टमार्फत आज प्रत्येक वर्षी लाखो रुपयांचं शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं जात आहे. सर्वस्तरीय विद्यार्थ्यांना जीवनात प्रोत्साहन मिळावं म्हणून सुभाषचंद्र बोस, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लहुजी साळवे, अण्णाभाऊ साठे आदी महापुरुषांच्या जयंत्या तसेच 26 जानेवारी सारखे राष्ट्रीय सण देखील ट्रस्ट मार्फत साजरे केले जात आहेत. आर्थिक कमकुवत गट म्हटलं की घटकात असहाय्य महिला देखील आल्यात. यासाठी त्यांच्याकडून विविध महिला मेळाव्याचं आयोजन केलं जात आहे. त्यांना मदत म्हणून प्रत्येक वर्षी मान्यवरांच्या हस्ते साड्यांचं वाटपही केलं जात आहे. झोपडपट्टीतील किंवा आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटातील लोकांना त्यांच्या आजारपणात, कठोर परिस्थितीत लवकरात लवकर उपचार हवेत, त्यांना रुग्णालयात तत्परतेने जाता यावं आणि त्यांचे प्राण वाचले जावेत यासाठी ट्रस्टकडून या घटकातील लोकांसाठी रुग्णवाहिका देखील उपलब्ध करण्यात आली आहे. आज घनसोली, श्रमिकनगर, झोपडपट्टी विभागातील अशा शेकडो बालमजुरांची अनाथांची नाथ माय बनली आहे इंदिराबाई गायकवाड चॅरिटेबल ट्रस्ट, नवी मुंबई. या सामाजिक संस्थेने सकाळी उठताच काखेत गोणी अडकवून दिवसभर कागदपत्रा गोळा करून तो भंगारवाल्याकडे विकून आपल्या पोटाची भूक भागवणाऱ्या शेकडो मुलांचं जीवन फार बदलून टाकलंय. कारण आज ही मुलं आपल्या डोक्यावरील बालमजुरीचं ओझं टाकून या ट्रस्टच्या शाळेत शिकत आहेत.
खाऊ देता है, खाना देता है और कपड़ा देता है। अच्छा पढ़ाई करता है। टीचर ने मेरे को ABCD सिखाया। स्कूल में खेल करता है, मजा करता। मी दुसरी आहे, शाळेला येते, आम्हाला खाऊ देता है, जेवण देता है, आम्हाला खूप मजा आहे। आम्हाला शाळेत खाऊ पण भेटतात, जेवण पण भेटतात, मला गाडी पण घ्यायला येतात, रोजचे बूट सॉक्स कपडे सर्व भेटले। पहिले आम्हाला माहित नव्हतं शाळेत, मग टीचर आले तिकडे आम्हाला घ्यायला। मन शाळेत शिकवले, मोठे होतो मी आणि शाळेत शिकून डॉक्टर होतो। मुझे पढ़ा लिखा करके एक बड़ा आदमी बनना है। बहुत पढ़ूंगा और डॉक्टर बनूंगा। शाला सीखना बहुत अच्छा होगा। बहुत पढ़ोगी, टीचर बनोगी। मैं बहुत पढ़ाई करूंगा और बड़ा आदमी। दिलीप गायकवाड यांनी अतिशय परिश्रमाने मुंबईतील झोपडपट्ट्यातून, पाड्यापाड्यातून, खाण कामगारातून, नंदी बैलवाल्यांकडून अशाच मुलांचा शोध घेऊन त्यांच्या पायातील गुलामीच्या भेड्या तोडून टाकल्या आहेत। त्या बालमजुरांचं, या श्रमिकांचं जीवन नव्यानं फुलवलंय। आज या शाळेत पोटाची खळगी भरण्यासाठी वनवन भटकणाऱ्यांना शिक्षणाबरोबरच पोटभर जेवण आणि खाऊ देखील दिला जातो आहे। जिथं एक वेळचं जेवण नाही तिथं त्यांना कपडे कुठून मिळणार, म्हणूनच त्यांना स्कूल ड्रेस देखील ट्रस्ट कडूनच दिला जातो आहे। इथे येणारे प्रत्येक बालमजूर दूरच्या झोपडपट्ट्यातून, दगडखाणीतून येतात। यामुळे त्यांना खूप कष्ट व्हायचे। ही बाब जाणून या ट्रस्ट रूपी माऊलीनं त्यांच्यासाठी खास स्कूल बस देखील सुरू केली आहे। मायेच्या सावलीनं आज जीवन फुलताना या चिमुकल्या जीवानं देखील आपल्या उराशी अनेक स्वप्न बाळगलेली आहेत। पण इंदिराबाई गायकवाड चॅरिटेबल ट्रस्टनं फक्त एवढंच एक स्वप्न उराशी बाळगलेलं नाही। अनाथांची नात म्हटलं की मायेला सिग्नल जवळ भीक मागणाऱ्या मुलांबाबत देखील तितकीच आपुलकी वाटणारच। यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वाढदिवसाचं बालदिनाचं औचित्य साधून ट्रस्टनं त्यांच्यात जाऊन वाशीतील शिवाजी चौकात बाल दिवस साजरा केला। या निमित्तानं त्यांच्या जीवनात नवी पालवी फुलताना दिसली। तरी मुलं ना, एक भंगार वेचणारी, कचरा वेचणारी झाले, असे कुठे पण फिरणारे रस्त्यावरती, अशी मुलं आम्ही गोळा केले आणि शाळा चालू केली। प्रत्येक मुलांच्या घरची परिस्थिती आम्ही मिळवण्याचा प्रयत्न केला आहे। सगळ्यांच्या घरी जाऊन बघितलं आहे कशी परिस्थिती, त्यांच्याकडे कसं शिक्षणापासून सगळे लोक वंचित आहेत। त्यांच्या आई वडिलांना पण शिक्षणाची कुठे आवड दिसत नाहीये आणि मुलांना तर आवड आहे, दुसऱ्या शाळेत जाणाऱ्या मुलांना बघून त्यांना शाळेत जावंसं वाटते, पण त्यांच्याकडे ती सुविधा नाहीये आणि मुलांना शिक्षण म्हणजे काय काही माहितीच नव्हतं। नोव्हेंबर 2010 रोजी आम्ही या शाळेत सगळ्या मुलांना एकत्र करून 50 मुलं पूर्ण जमवली आहेत। आज मुलं खूप आवडीने त्या शाळेत येतात। पहिले मुलांना युनिफॉर्म नव्हता, कपडे हे सगळं काही त्यांना माहिती नव्हतं, शाळेत कसं यायचं, शिक्षणाबद्दल काही माहिती नव्हतं। इकडे आल्यानंतर त्यांना गायकवाड साहेबांनी आमच्या प्रत्येकाला युनिफॉर्म, कपडे, सॉक्स, बूट, त्यापास परत डबे, वॉटर बॅग आणि येण्या जाण्याकरिता गाडीसुद्धा सुरू केली आहे इकडे। मला या शाळेचा सुरुवातीचा स्टार्टिंगचा अनुभव आणि आत्ताच्या याच्यामध्ये बरेचसे डिफरन्स आहे। आम्ही सुरुवातीला ज्यावेळेस सर्वे केला त्यावेळेस त्या ठिकाणी सर्वेमध्ये बरेचशी आर्थिक परिस्थिती बिकट असणारी मुलं आढळली, ज्यांना आत्तापर्यंतच्या सगळ्या पिढ्या ज्यांच्या घरामध्ये आत्तापर्यंत कोणीही शिकलेलं नव्हतं। शिक्षण म्हणजे काय त्यांना आत्तापर्यंत काहीही माहिती नव्हतं। आम्ही त्यांच्यापर्यंत गेलो आणि त्यांना समजावून सांगितलं शिक्षणाचं महत्त्व, पण ते समजून घेत नव्हते। बरेचसे पालक दारू पिणारी होती, बरेचशी भांडखोर होती, बऱ्याच मुलांना आईवडील नाही आहेत, बरेचशी आदिवासी भागातली मुलं आहेत, वारलीपाड्याचा हा भाग किंवा चिखलवाडीचा हा भाग, तिथेपर्यंत अजून गाड्या पोहोचत नाहीत, हॉस्पिटलच्या सुविधा नाहीत। अशा बिकट परिस्थितीतून आम्ही मुलं जमा करत होतो। बऱ्याच वेळेस आम्हाला त्या पालकांनी सुद्धा दगडफेक करण्यापर्यंत त्यांची मजूर पोहोचली होती, तरी आम्ही त्यांना समजावून सांगितलं। सुरुवातीला 4-5 मुलं आली, रिक्षात घेऊन यायचो आम्ही सुरुवातीला। हळूहळू आम्ही गाडी सरांकडून रिक्वेस्ट करून गाडी सुरुवात केली, त्यांना कपड्यांची व्यवस्था केली, व्यवस्थित कपडे दिले। त्यानंतर मुलांना खाण्याचा प्रश्न होता, बरेच मुलं खाण्यासाठी अन्न मिळत नाही म्हणून ते कचरा वेचण्यासाठी किंवा भंगार वेचण्यासाठी, इतरत्र कुठे कंपनीमध्ये कांद्याच्या कामासाठी किंवा चिंध्या वेचण्यासाठी असे बरेचसे कामं करायची। मग त्यांना आम्ही समस्या सांगितलं सरांना आणि त्या सरांनी मग आम्हाला मदत केली, पण त्यांनी खिचडीची व्यवस्था केली।
समाज घटकातील मातंग सारखी जात देखील पीडित आणि शोषितच. जनगणनेसारख्या शासकीय कामात देखील त्यांचं शोषण होताना यावेळी दिसलं. यासाठी दिलीप गायकवाड यांनी राज्य स्तरावर IBN लोकमत सारख्या उपग्रह वाहिनीवर जाऊन आपला नारा बुलंद केला. इंदिराबाई गायकवाड चॅरिटेबल ट्रस्ट नवी मुंबईतर्फे संपूर्ण मातंग समाजाला जाहीर आवाहन. नमस्कार. जनगणना 2011 मध्ये आपल्या जातीची योग्य ती नोंद करा. जनगणनेत आपल्या जातीविषयी आपल्या जातीची चुकीची नोंद म्हणजे आपल्या घटनात्मक हक्काची पायमल्ली होय, हे लक्षात ठेवा. शासनाबरोबर लढा देऊन या अत्याचाराला त्यांनी वाचा फोडली. या समाजातील तरुणांमध्ये आजची सर्वाधिकपणे भेडसावणारी समस्या म्हणजे विवाहाची. यासाठी ट्रस्टमार्फत प्रत्येक वर्षी राज्यस्तरीय मातंग समाज विवाह मेळाव्याचं आयोजन करण्यात येतं. मागील 2 वर्षांपासून या मेळाव्याला संपूर्ण राज्यातून समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या मेळाव्यातून मातंग समाजातील अनेक तरुण तरुणींचे विवाह जुळले जात आहेत. सामाजिक स्तरावर अशी यशस्वी वाटचाल सुरू असताना अनेक मान्यवर या संस्थेच्या व्यासपीठावर आले आहेत. अनेक राजकीय पक्षांच्या नेते मंडळींनी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली आहे. पण कोणत्याही राजकीय पक्षाबरोबर संसर्ग न निर्माण करता निव्वळ समाजाची सेवा हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्यांची याच दिशेने अव्याहतपणे वाटचाल सुरू आहे. मातंग समाजाचा सर्वांगीण विकास हे ध्येय उराशी बाळगून सुरुवात झालेल्या या संस्थेच्या कक्षा व्यापकपणे अशा रुंदावताना असतानाच नवी मुंबईत अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक उभारणं, मातंग समाजाला अंधश्रद्धेच्या गर्तेतून बाहेर काढून त्याचा सर्वांगीण विकास घडवून आणणं, तरुणाईच्या विविध अंगी कर्तृत्वाला वाव देण्यासाठी त्यांचे राज्यव्यापी लढाऊ संघटन उभारणे, जातीभेदांच्या भिंती गाडणे, राज्यस्तरीय शालांत परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करणे, दुभंगलेल्या दलित समाजाला एकत्र करून राज्यात त्यांची नवी ताकद उभारणे आदी अशी उद्दिष्ट त्यांनी उराशी बाळगली आहेत. यामुळे मागासवर्गीय, गरीब, असहाय्य यांच्या सर्वांगीण उत्कर्षाचा वसा हाती घेतलेला इंदिराबाई गायकवाड चॅरिटेबल ट्रस्ट नवी मुंबईने अशी उत्तुंग भरारी घेत त्यांनी सामाजिक परिवर्तनाचा घेतलेला ध्यास पूर्ण व्हावा याच्या संघटनेला मनापासून शुभेच्छा. किसी मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है. मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है.